उच्च न्यायालयामध्ये आज पुन्हा सुनावणी होणार आहे। जरांगेंच्या आंदोलनाविरोधातील याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। आज दुपारी 1 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज पुन्हा एकदा सुनावणी होईल। जरांगेंच्या आंदोलनाविरोधातील याचिकेवर ही सुनावणी होणार आहे। बहुतांश मागण्या मान्य झाल्यानंतर उपोषण मागे घेतलंय। दुपारी 1 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे। जरांगेंच्या आंदोलनाविरोधातील याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे। आजच्या या सुनावणीकडे सुद्धा लक्ष असेल। जरांगे यांच्या आंदोलनाविरोधातील याचिकेवर ही सुनावणी होणार आहे। दुपारी 1 वाजता सुनावणी पार पडेल। बहुतांश मागण्या मान्य झाल्यानंतर उपोषण हे मागे घेतलेलं आहे। जरांगे 5 दिवस या ठिकाणी आंदोलन करत होते, उपोषण करत होते। मात्र कालच्या सरकारच्या घोषणेनंतर उपोषण हे मागे घेण्यात आलेलं आहे। उच्च न्यायालयामध्ये आज या ठिकाणी सुनावणी होणार आहे। जरांगेंच्या आंदोलनाविरोधातील याचिकेवर ही सुनावणी होणार आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्यात। मीनाक्षी, काय अधिकची माहिती? आपण पाहतो की मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये आंदोलन त्यांच्या आंदोलनाच्या विरोधामध्ये आज आपण पाहतोय की मुंबई उच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा सुनावणी पार पडणार आहे। याविषयी दाखल केलेली याचिका जी आहे त्या याचिकेवरती आज दुपारी 1 वाजेपर्यंत सुनावणी अपेक्षित आहे। तर सोमवारपासून सलग 3 दिवस या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी जी आहे ती सुरू असून सरकार जरांगे यांच्याशी चर्चा करत असलेल्या ज्या काही कोर्टाने दिलेल्या आजपर्यंतची जी वेळ आहे त्यावरती आज एकूणच काय या सुनावणीच्या दरम्यान होतं हे पाहणं महत्त्वाचं राहील। तर बहुतांश मागण्या ज्या आहेत त्या मान्य झाल्यानंतरही मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केलंच होतं आणि त्यामुळे त्यांनी कुठेतरी आपण पाहतोय की हा उपोषण कालच मागे घेतलेला आहे आणि त्यानंतर आजच्या या सुनावणी दरम्यान नेमकं कोर्टाच्या वतीनं काय म्हटलं जात आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेदरम्यान आज होणारी ही सुनावणी महत्त्वाची ठरू शकते। जी, धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।